हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचे स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सीटेट 2024 पेपर 1 आणि पेपर 2 प्रिपरेशनमध्ये मी तुम्हा सर्वांसाठी गणित या विषयाची एक कंप्लीट सिरीज घेऊन आलेली आहे. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये स्टुडंट्स आपण संपूर्ण सिलेबस मॅथमॅटिक्सचा कव्हर करणार आहोत. आजच्या या सेशनमध्ये क्षेत्रफळ आणि परिमिती डिस्कस करू. सेशन नंबर 2 आहे. यापूर्वी सेशन नंबर 1 मध्ये क्षेत्रफळ आणि परिमितीच डिस्कस केली होती. आपण 3 प्रकारचे शेप्स आपण डिस्कस केले. त्यात होता आयत, ओके, रेक्टँगल झाला, चौरस झाला, स्क्वेअर झालेला आहे आणि सर्कल वर्तुळ पण आपण कव्हर केलं. आजच्या टॉपिक मध्ये आपण त्रिकोण कव्हर करणार आहोत. त्रिकोण थोडासा कन्फ्यूज होतो स्टुडंटला, पण खूप इझी आहे. आपण त्रिकोणचे प्रकार डिस्कस करूत आणि त्याची बेसिक अंडरस्टँडिंग एक क्रिएट करून घेऊयात. यासोबतच सीटेट एक्झामिनेशन 2024 जर तुम्ही टार्गेट करत आहात तर ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हा सर्वांसाठी कम्प्लीट कोर्स घेऊन आलेला आहे फॉर पेपर 1 अँड पेपर 2 प्रेपरेशन. यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता. प्लस फुल सिलेबसचे नोट्स तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. 50+ मॉक टेस्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रेपरेशनला टेस्ट करू शकता, अनालाइज करू शकता. प्लस मॉक टेस्ट मधली प्रश्न जे विचारले जातात ते डिरेक्टली परीक्षेत येऊ शकतात. म्हणून रेप्लिकेशन ऑफ द क्वेश्चन हा एक खूप इम्पॉर्टंट फीचर आहे या पूर्ण कोर्सचा. फुल सिलेबसचे MCQs स्टुडंट MCQ अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले आहेत जे अतिशय महत्वाची आहेत. परीक्षेत वारंवार विचारले जाणारी प्रश्न ही सर्व या कंपायलेशन मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. म्हणून हे पण अगेन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कोर्स फीस आहे 3000 रुपीज. आता ही जी फीस आहे स्टुडंट ही पेपर 1 प्लस पेपर 2 ची आहे. समजा तुम्ही इंडिव्हिज्युअल पेपरला टार्गेट करायला लागलात, पेपर 1 किंवा पेपर 2, तर त्या इंडिव्हिज्युअल पेपरची फीस असणार आहे 1500 रुपये फॉर ईच पेपर. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला एनरोल करा. यासोबतच स्टुडंट ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही फ्री कॉन्टेंट पण पाहू शकता. आमचं ऍप्लिकेशन ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. माय कोर्सेस पेजमध्ये इथे सर्च टॅबमध्ये सीटेट असं टाईप केल्यास खालच्या बाजूला तुम्हाला कोर्स दिसून जाईल. कोर्स ओपन केल्यावरती अशा पद्धतीचा ओव्हरव्ह्यू दिसेल. कॉन्टेंटमध्ये जा. कॉन्टेंटमध्ये तुम्हाला इथं फ्रीडम ऑफ व्हिडिओचे फोल्डर्स भेटून जातील. सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करूयात. नक्की फ्री व्हिडिओज पहा आणि कोर्सला एनरोल करा. आता आपण स्टार्ट करणार आहोत आज स्टुडंट त्रिकोण. एकदा तुम्हाला मी त्रिकोणचे जे आहेत वेरियस प्रकार इंग्लिशमध्ये पण सांगून देते. हे पहा, इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोस्केलस ट्रायंगल, स्केलन ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल आयसोस्केलस ट्रायंगल. ठीक आहे, बट आपल्यासाठी महत्वाचं काय, आपण थोडं मराठीत आधी पाहून घेऊयात, मग इंग्लिशकडे येऊयात. पहा आता त्रिकोण जे आहे स्टुडंट, जो तुमचा ट्रायंगल आहे, एकदम स्लोली घेऊयात पण व्यवस्थित तुमचे इथे सर्व कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजेत. ट्रायंगल किंवा जो त्रिकोण आहे त्याचे 2 प्रकार आपण पाडतो बेसिकली. एक बाजूवरून प्रकार पडतात त्याचे, ओके सॉरी, एक बाजूवरनं प्रकार पडतात आणि दुसरा जो प्रकार पडतो तो पडतो कोणावरनं. ओके, सोप्या भाषेत, ओके, कोणावरून. एक बाजूवरून आणि दुसरा कोणावरून. जेव्हा आपण बाजूवरून पाहतो त्यामध्ये पहिला आपण प्रकार बघतो समभुज त्रिकोण. ओके, बाजूवरून जो दुसरा प्रकार आहे स्टुडंट त्याला आपण बोलतो विषमभुज त्रिकोण. आणि तिसरा जो प्रकार यामध्ये पडतो दॅट इज समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे, समभुज, विषमभुज आणि समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे, 3 प्रकार झाले. कशाच्यावरनं? बाजूवरनं. ठीक आहे, कोणावरनं आपण पाहूयात, पण आधी आपण याला डिटेलमध्ये पाहूयात स्टुडंट. समभुज. आता समभुज म्हणजेच काय स्टुडंट, लक्षात यायला पाहिजे शब्द वाचल्यास की समभुज म्हणजे ह्यामध्ये
तिन्ही ज्या बाजू आहेत, तिन्ही ज्या साइड्स आहेत, त्या काय असतात? इक्वल असतात. सो पहिला पॉइंट यामध्ये लिहून घ्या, ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड्स आर इक्वल. काय स्टुडंट? सर्व ज्या बाजू आहेत त्या काय आहेत? समान आहेत. सर्व बाजू समान आहेत. इंग्लिशमध्ये आपण याला इक्विलॅटरल ट्रायंगल पण बोलतो. याला काय बोलतो? इक्विलॅटरल ट्रायंगल पण बोलतो. जेव्हा आपण विषमभुज बद्दल बोलतो, विषमभुज मध्ये सर्व बाजू वेगळ्या असतात. तिन्ही पण बाजू स्टुडंट, सर्व म्हणजेच काय? ऑल साइड्स म्हणजेच काय? तिन्ही पण बाजू काय असतात? अनइक्वल असतात. म्हणजे कुठल्याच बाजू सोबत समान नाहीये. ऑल द साइड्स आर डिफरंट किंवा अनइक्वल असतात. तिन्ही बाजू वेगळ्या एकमेकांपासनं. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे समद्विभुज. आता समद्विभुज मध्ये काय असतं स्टुडंट? दोन बाजू सारख्या असतात. टू साइड्स आर इक्वल. दोन बाजू समान. ठीक आहे. हे काय झालं? हे तीन ह्याच्या कॅटेगरीज सांगितल्या मी तुम्हाला. बाजूवरनं जेव्हा तिन्ही बाजू सारख्या असतील तेव्हा समभुज, इक्विलॅटरल ट्रायंगल. विषमभुज जेव्हा सर्व जे आहेत साइड्स वेगवेगळ्या आहेत स्टुडंट. समद्विभुज त्रिकोण मध्ये काय? समद्विभुज. आता पहा, यामध्ये शब्द ऐकल्यावरती तुम्हाला समजायला पाहिजे की सम म्हणजे काय? सेम. द्विभुज म्हणजे काय? दोन बाजू जेव्हा सारख्या असतात त्याला आपण काय बोलतो? समद्विभुज त्रिकोण असं बोलतो. ठीक आहे. सो आता बाजूवरनं तुम्हाला क्षेत्रफळ शोधायला सांगते. ठीक आहे. मग तो तुमचा इक्विलॅटरल ट्रायंगल असू द्या, म्हणजे समभुज त्रिकोण असू द्या, ठीक आहे, किंवा विषमभुज त्रिकोण असू द्या, त्याचं पण तुम्हाला क्षेत्रफळ शोधायला सांगू शकतात. सो या टाइमला तुम्ही कोणत्या ट्रायंगलसाठी कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत ते आता आपण पाहूयात. ठीक आहे. समजा तुम्हाला समभुज जे ट्रायंगल आहे तुमचा, समभुज त्रिकोण जो आहे, समभुज त्रिकोण जो आहे स्टुडंट्स, मी इंग्लिशमध्ये पण सांगणार आहे म्हणून लेक्चर एंड पर्यंत पहा. फक्त मराठीत येऊन चालणार नाही, इंग्लिशमध्ये पण तुम्हाला यायला पाहिजे. किंवा इंग्लिशमध्ये असेल तर फक्त इंग्लिश ने मराठी दोन्ही लँग्वेजेसमध्ये तेवढंच इक्वली कॉन्ट्रीब्यूट करा. ठीक आहे. सो पहा, समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोणामध्ये जेव्हा तुम्हाला क्षेत्रफळ शोधायला सांगतील त्यासाठी फॉर्म्युला असणार आहे, ओके, √3/4 इंटू साइड. साइड म्हणजेच काय स्टुडंट? बाजू. साइड आता कोणती घ्यायची मॅम? कोणती घेऊ शकता का? कारण यामध्ये समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू सारख्या आहेत. ठीक आहे. सो क्षेत्रफळ जेव्हा समभुज त्रिकोणाचा शोधायला सांगतात तेव्हा √3/4 इंटू साइड हा तुम्ही फॉर्म्युला यूज करणार आहात. ठीक आहे. आता विषमभुज दिले म्हणजे तिन्ही बाजू सारख्या नाहीयेत. ठीक आहे. सगळी बाजू जे डिफरंट आहेत एकमेकांपासनं. ठीक आहे. सो जेव्हा विषमभुज त्रिकोण दिला जातो स्टुडंट, हँडरायटिंगला थोडं इग्नोर करा प्लीज, ऍडजस्ट करून घ्या. थोडं हे रायटिंग टॅबमध्ये मला प्रॉब्लेम येतोय लिहायला. ओके. जेव्हा विषमभुज त्रिकोण दिला जातं यामध्ये तिन्ही बाजू डिफरंट असतात स्टुडंट. समजा एक बाजू आहे ए, दुसरी बाजू आहे बी आणि तिसरी बाजू आहे सी. या ट्रायंगल मध्ये हे काय आहेत? साइड्स आहेत किंवा बाजू आहेत दिलेल्या ट्रायंगलचे, विषमभुज त्रिकोणाचे. तर त्या टाइमला तुम्हाला क्षेत्रफळ शोधण्याच्या आधी तुम्हाला अर्धपरिमिती शोधायचं असतं. अर्धपरिमिती शोधायचं असते. परिमिती म्हणजे तुम्हाला माहितीये, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं काय असतं? परिमिती म्हणजे असतं पेरीमीटर. बरोबर? पेरीमीटर. सो तुम्हाला इथे अर्धपरिमिती शोधायची आहे स्टुडंट. परिमिती आपण पाहिलं होतं. परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची तुम्हाला बेरीज घ्यायची किंवा बाउंड्री शोधायची. अर्धपरिमिती मग कसं शोधणार? या त्रिकोणामध्ये ए प्लस बी प्लस सी तिन्ही बाजूची मी काय घेतली? बेरीज भागिले 2 केलं. बेरीज भागिले 2 केलं. हा का झाला मग स्टुडंट? विषमभुज त्रिकोणाची अर्धपरिमिती झाली. काय झाली? अर्धपरिमिती. आता विषमभुज त्रिकोणाची तुम्हाला क्षेत्रफळ शोधायचं असेल, आता ही जी अर्धपरिमिती असते ना स्टुडंट, आपण याला दर्शवतो एस नी. सो एस कशाच्या बरोबर आहे? ए प्लस बी प्लस सी भागिले 2च्या बरोबर आहे. करेक्ट? ओके. सो यामध्ये जेव्हा तुम्हाला विषमभुज त्रिकोणाचा
क्षेत्रफळ शोधायला सांगतील, तुम्ही आधी काय शोधणार? अर्धपरिमिती शोधणार. समजा अर्धपरिमिती डिरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू दिलेली असेल, म्हणजे एस ची व्हॅल्यू दिलेली असेल, तर तुम्ही क्षेत्रफळ कसं शोधणार आहात? हा फॉर्म्युला वापरा. अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. याच्यावरती आपण क्वेश्चन्स बघूयात. सध्याला फक्त हा कम्प्लीट जो व्हिडिओ मी इथे बनवत आहे तो कम्प्लिटली डेडिकेटेड आहे फाउंडेशन साठी, क्रिएट करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला एक आयडिया असायला पाहिजे समभुज त्रिकोण काय, विषमभुज त्रिकोण काय आहे, ठीक आहे, त्याचा फॉर्म्युलाज काय. फक्त एवढ्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. सो समभुज त्रिकोण क्षेत्रफळ आपल्याला शोधता येईल. फॉर्म्युला दिलाय मी तुम्हाला. विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ शोधण्यासाठी तुम्हाला आधी अर्धपरिमिती माहिती असायला पाहिजे. अर्धपरिमिती म्हणजेच एस इज इक्वल टू काय स्टुडंट? सर्व बाजूंची बेरीज घ्या भागिले 2 करा. ठीक आहे. यानंतर आपण जे तिसरा प्रकार पाहिला होता, समद्विभुज ओके, म्हणजे ज्यामध्ये दोन साइड सारख्या असतील, दोन बाजू सेम किंवा सारख्या आहेत, त्यामध्ये स्टुडंट जो तुम्ही फॉर्म्युला इथे वापरणार आहात दॅट इज हाफ, अर्धा गुणिले पाया गुणिले उंची. हा कशासाठी फॉर्म्युला आहे? हा समद्विभुज त्रिकोण जो आहे त्याचा इथे तुम्हाला जेव्हा क्षेत्रफळ शोधायला सांगतात त्याचा फॉर्म्युला आहे. स्टुडंट हा फॉर्म्युला जो आहे आपण कोनावरनं जे त्रिकोण बनतात तिथे हा सेम फॉर्म्युला वापरणार आहोत. एक लक्षात घ्या. समद्विभुज त्रिकोण असेल किंवा जे आपण पुढे त्रिकोण शिकणार आहोत कोनावरनं, दॅट इज लघुकोन असेल, काटकोन असेल किंवा विशाल कोन, या चारही प्रकारच्या त्रिकोणामध्ये आपण हाच फॉर्म्युला वापरणार आहोत क्षेत्रफळ शोधण्याचा. मी परत एकदा तुम्हाला सांगेल, पण सध्याला 3 फॉर्म्युले जे आपण डिस्कस केले थोडंसं एकदा डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, हायलाइट करून. समभुज त्रिकोणामध्ये जो क्षेत्रफळ शोधण्याचा फॉर्म्युला आहे दॅट इज अंडर रूट ऑफ 3/4 इंटू साइड म्हणजेच गुणिले बाजू. क्षेत्रफळ विषमभुज त्रिकोणाचा जर शोधायचं असेल तुम्हाला तर आधी तुम्हाला अर्धपरिमितीचा फॉर्म्युला म्हणजे एस कशाच्या बरोबर हे माहिती असायला पाहिजे. त्यावरनं आपण क्षेत्रफळ शोधण्यासाठी हा फॉर्म्युला वापरतो. ठीक आहे, हा झाला तिसरा फॉर्म्युला तुमचा. हा झाला पहिला, हा दुसरा अर्धपरिमितीचा, आणि हा झाला तिसरा फॉर्म्युला क्षेत्रफळ विषमभुज त्रिकोणाचा. ठीक आहे. समद्विभुज त्रिकोण जे आहे त्याचा जर तुम्हाला इथे एरिया शोधायला सांगितला, क्षेत्रफळ शोधायला सांगितलं, तर हा झाला तुमचा तो फॉर्म्युला. आता आपण पहा स्टुडंट्स, आपण तिन्ही फॉर्म्युले क्षेत्रफळाचेच पाहिले. आपण तिन्ही फॉर्म्युले जे इथं पाहिले होते त्या क्षेत्रफळाचेच पाहिले. पण तुम्हाला यामध्ये जर परिमिती शोधायला सांगितली, पेरिमीटर शोधायला सांगितलं, तेव्हा कोणता फॉर्म्युला वापरणार आहात ते सांगते. तुमचा कोणताही कोण असू द्या, सॉरी कोणताही त्रिकोण असू द्या, समभुज त्रिकोण असू द्या, विषमभुज त्रिकोण असू द्या किंवा समद्विभुज त्रिकोण असू द्या, त्यामध्ये तुम्हाला परिमिती शोधायला सांगितली, पेरिमीटर शोधायला सांगितला, तर त्यासाठी एकच फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. तो फॉर्म्युला काय स्टुडंट? सम ऑफ ऑल साइड्स, म्हणजे जे तिन्ही बाजू आहेत तुमच्या त्याची तुम्ही बेरीज घेणार आहात. सम ऑफ ऑल साइड्स, तिन्ही बाजूची बेरीज घ्या, तुम्हाला काय भेटून जाईल? पेरिमीटर भेटून जाईल. कधी स्टुडंट? समभुज त्रिकोण विचारू द्या, विषमभुज त्रिकोण विचारू द्या किंवा समद्विभुज त्रिकोण विचारू द्या, त्यामध्ये तुम्हाला त्याची पेरिमीटर किंवा परिमिती शोधायला सांगितली तर तिन्ही बाजूची तुम्ही काय करणार आहात? बेरीज घेणार आहात. ठीक आहे, हा झाला एक चौथा कॉन्सेप्ट किंवा चौथा फॉर्म्युला. ठीक आहे. सो 3 फॉर्म्युलेज, आय होप तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेतलंय. 1, 2, 3 फॉर्म्युलेज या स्क्रीनवरती 2 फॉर्म्युले, समद्विभुज त्रिकोणाचा एक आणि क्षेत्रफळ कोणताही जर परिमिती तुम्हाला कोणत्याही ट्रायंगलची किंवा त्रिकोणाची शोधायला सांगितली तर त्या तिन्ही बाजूंची आपण काय घेणार आहोत? बेरीज घेणार आहोत. ठीक आहे. सो हे झाले 3 प्रकार बाजूवरचे 3 प्रकार. यानंतर स्टुडंट तुम्हाला कोनावरचे 3 प्रकार पाहायचे आहेत. कोनावरनं पण आपण 3 प्रकार पाहणार आहोत. एक लघुकोन त्रिकोण, काटकोन आणि विशाल कोन. ठीक आहे. आता कोनावरनं 3 प्रकार पाहूयात. जेव्हा त्रिकोणाबद्दल आपण बोलतो तेव्हा
कोणावरनं सुद्धा त्याचे प्रकार पडतात, 3 प्रकार. सो पहिला प्रकार आहे स्टुडंट त्यामध्ये, दॅट इज लघुकोन. लघुकोन. दुसरा प्रकार आहे काटकोन. काटकोन. आणि तिसरा प्रकार आहे विशालकोन. ठीक आहे. जेव्हा लघुकोन बद्दल मी तुम्हाला सांगेल, एकच गोष्ट लक्षात असू द्या, यामध्ये तिन्ही पण कोन किंवा तिन्ही पण जे अँगल्स आहेत ते काय असतात, ते काय असतात, लेस दॅन 90 डिग्री असतात. म्हणजे काय स्टुडंट, जे तुम्हाला 3 कोन आहेत, त्रिकोणामध्ये 3 कोन असतात एवढं तर माहित असायला पाहिजे. ठीक आहे. जे तिन्ही कोन आहेत, तिन्ही कोन 90 डिग्री पेक्षा कमी आहेत. तिन्ही पण कोन 90 डिग्री पेक्षा कमी असतात. एक लक्षात असू द्या, तिन्ही कोन 90 डिग्री पेक्षा जेव्हा कमी आहेत तेव्हा आपण त्याला लघुकोन बोलतो. ठीक आहे. काटकोन. काटकोन म्हटल्यावरती यामध्ये स्टुडंट जे 3 कोन आहेत, 3 कोन पैकी एक कोन जो आहे तुमचा तो 90 डिग्रीच्या बरोबर असेल तेव्हा त्याला आपण काटकोन बोलतो. ठीक आहे. काटकोन म्हणजे काय, तिन्ही कोनापैकी एक कोन जो आहे तो 90 डिग्रीचा असायला पाहिजे, त्याला आपण काटकोन बोलतो. आणि विशाल कोन म्हणजे काय स्टुडंट, एक जो अँगल आहे किंवा एक जो कोन आहे तुमचा यामध्ये, किंवा जो कोन आहे तुमचा तो 90 डिग्री पेक्षा जास्त आहे. 90 डिग्री पेक्षा जास्त आहे. हे काय झाले स्टुडंट, हे 3 प्रकार झाले. कोणावरनं लघुकोन, ओके, अँगल ज्यामध्ये तिन्ही अँगल 90 डिग्री पेक्षा कमी आहेत, काटकोन ज्यामध्ये एक कोन जो आहे तो 90 डिग्री आहे, आणि विशाल कोन ज्यामध्ये एक अँगल किंवा एक कोन 90 डिग्री पेक्षा जास्त आहे. स्टुडंट या तिन्ही कोणामध्ये, ओके, काटकोन असेल, त्रिकोण असेल किंवा विशाल कोन, हे जे तिन्ही प्रकारचे त्रिकोण आहेत, त्या त्रिकोणामध्ये, तिन्ही प्रकारच्या त्रिकोणामध्ये तुम्हाला जर क्षेत्रफळ शोधायला सांगितला, क्षेत्रफळ शोधायला सांगितला, तर एक फॉर्म्युला जो आपण पाहिला होता, कोणता, हाफ गुणिले पाया गुणिले उंची, आपण हाच फॉर्म्युला या तिन्हीसाठी वापरणार आहोत. क्षेत्रफळ शोधायचं असेल लघुकोनसाठी, त्रिकोणसाठी किंवा विशाल कोनसाठी, तर आपण क्षेत्रफळचा फॉर्म्युला कोणता आहे, हाफ गुणिले पाया गुणिले उंची. हा सेम फॉर्म्युला आपण कुठे पाहिला होता स्टुडंट, समद्विभुज त्रिकोणामध्ये. ठीक आहे. आणि पेरिमीटर जर विचारले तुम्हाला, परिमिती जर विचारली, अगेन परिमिती जर विचारली तर तुम्ही काय करणार आहात, सर्व बाजूंची बेरीज घेऊन टाका, तिन्ही बाजूची बेरीज. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जे 6 प्रकार आहेत, ओके, 2 कॅटेगरीवरनं, ते आपण कम्प्लिटली व्यवस्थित डिस्कस केले. ठीक आहे. आता थोडंसं इंग्लिश मीडियमकडे लक्ष देऊन देऊयात यामध्ये, जेणेकरून तुम्हाला आयडिया यायला पाहिजे. आता यामध्ये पहा, टाइप्स ऑफ ट्रायंगल. टाइप्स ऑफ ट्रायंगल मध्ये पहिला दिलाय तुम्हाला अक्यूट अँगल. अक्यूट अँगलच्या खाली वाचा, ऑल 3 अँगल्स ऑफ अक्यूट अँगल मेजर लेस दॅन 90 डिग्री. म्हणजेच काय स्टुडंट, अक्यूट अँगल म्हणजे असा ट्रायंगल, अक्यूट ट्रायंगल म्हणजे असा ट्रायंगल ज्यामध्ये तुमचे तिन्ही कोन 90 डिग्री पेक्षा कमी आहेत. आपण ह्याला काय बोलतो स्टुडंट मराठीमध्ये, लघुकोन. लघुकोन म्हणजेच अक्यूट अँगल. ह्याची फिगर पण पाहून घ्या, डायग्राम पण पाहून घ्या. हा किती आहे 72 डिग्री, हा किती आहे 54, हा किती आहे 54 अगेन. सो हा काय, तिन्ही अँगल इथे जे तुम्हाला दिलेत, तिन्ही अँगल 90 डिग्री पेक्षा कमी आहेत. ह्यालाच आपण लघुकोन किंवा अक्यूट ट्रायंगल बोलतो. नेक्स्ट पहा, ऑब्ट्यूज ट्रायंगल. वन ऑफ द ऑब्ट्यूज ट्रायंगल मेजर्स मोर दॅन 90 डिग्री. एक कोन 90 डिग्री पेक्षा जास्त म्हणजे काय स्टुडंट, विशाल कोन, म्हणजेच ऑब्ट्यूज ट्रायंगल. विशाल कोन किंवा ऑब्ट्यूज ट्रायंगल यामध्ये पहा, एक कोन जो आहे 25 डिग्रीचा आहे, दुसरा 35चा आहे, आणि एक 120 डिग्रीचा आहे. म्हणजे हा 90 पेक्षा मोठा आहे. फक्त एकच कोन 90 पेक्षा जेव्हा मोठा असतो तेव्हा आपण विशाल कोन किंवा त्याला ऑब्ट्यूज ट्रायंगल बोलतो. राईट अँगल ट्रायंगल किंवा राईट ट्रायंगल मध्ये स्टुडंट ह्याला एक अँगल जो आहे तो एक्झॅक्ट 90 डिग्रीचा असतो, ह्यालाच आपण काय बोलतो, काटकोन. सो काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन म्हणजे स्टुडंट काय, अक्यूट ट्रायंगल, ऑब्ट्यूज ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. नेक्स्ट पहा, हा जो 3 प्रकार आपण पाहिले होते, आयसोस्केलस ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल आणि स्केलन ट्रायंगल. समभुज कोन म्हणजे स्टुडंट इक्विलॅटरल ट्रायंगल, हे झालं तुमचं समभुज. समभुज म्हणजे काय,
ज्यामध्ये तिन्ही बाजू सारख्या आहेत. आयसोस्केलस मध्ये म्हणजे काय स्टुडंट? आयसोस्केलस म्हणजे जेव्हा दोन बाजू सारख्या असतात, दोन बाजू जेव्हा सारख्या असतात म्हणजे काय स्टुडंट? हे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. आणि स्केलन ट्रायंगल म्हणजे काय? नो साइड ऑफ द स्केलन ट्रायंगल आर सेम. म्हणजेच हे स्टुडंट हा प्रकार काय झाला तुमचा? विषमभुज त्रिकोण. सो हे तिन्ही ट्रायंगल अलॉंग विथ द डायग्राम्स ऑफ टू कॅटेगरीज मी तुम्हाला हे इथे एक्सप्लेन करून सांगितले. सो काटकोन, विशालकोन, लघुकोन ह्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात? समद्विभुज, समभुज आणि विषमभुज ह्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात हे पण लक्षात असू द्या. डिरेक्टली यावरनं प्रश्न बनतात स्टुडंट्स एक्झाममध्ये, आणि हे त्याचे डायग्राम्स पण झाले. आय होप तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मी इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी मीडियममध्ये एक्सप्लेन करून सांगितले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही मला आता जे उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणार आहात प्रश्न स्टार्ट करण्याच्या पूर्वी, ते असणार आहे, मला सांगा कुठलाही कोण असू, त्रिकोण असू द्या, त्यामध्ये त्रिकोणाचे जर आपण सर्व कोण जोडले किंवा सर्व कोणांची बेरीज घेतली तर ते किती कशाच्या बरोबर असणार आहे हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगणार आहात. मी सगळ्यांचे कॉमेंट्स वाचते, तर तुम्ही नक्की मला ह्याचं उत्तर कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगा. आणि प्लीज ह्याचा एक छोटासा चार्ट अलॉंग विथ देअर फॉर्म्युलाज बनवून घ्या, आणि इंग्लिश मीडियममध्ये काय टर्म्स आहेत हे पण लक्षात असू द्या. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स. थँक्यू फॉर जॉईनिंग इट. व्हिडिओ आवडला असेल शेवटपर्यंत नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा. जे स्टुडंट सीटेटसाठी प्रिपेअर करत आहेत त्या स्टुडंटला नक्की ह्या व्हिडिओचा फायदा घेऊ द्या, त्यांना शेअर करा. And thank you for watching the session. Have a great day, everyone. Bye.